आणि दिव्य पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळते जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट. ज्या स्पर्धेने आज संपूर्ण मुंबईला वेध लावलं अशी क्रिकेटची दिमागदार स्पर्धा तुम्ही अनुभवताय. शुभमला मात्र वाटतं अजूनही नियम कन्फर्म करतायत पंच. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध मालबन मुकेश रॉयल ही मॅच तुम्हाला पात्र पाहायला मिळते. शासकाचा सामना असलेल्या गोष्टीची नोंद घ्या. 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. तसा पंचाचा ग्रीन सिग्नल येईल. तसं मात्र आपण पाहतो ग्रीन सिग्नल ते आल्या आल्या लगेच स्टॉप देखील सुरू केला जाईल. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षक जे आम्हाला जोडले गेले त्या सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं आम्ही स्वागत करतोय. श्री साई स्पोर्ट्स म्हटलं की जबरदस्त टेलिकास्ट त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतं. त्यासोबत फार सुंदर टी शर्ट्स प्रत्येकाला ते मात्र उपलब्ध करून दिल्यात. त्यासोबत तुम्ही पाहता तिथे मुंबईकर 9 टीमसाठी देखील फार सुंदर न्यू पॅटर्न टी शर्ट तुम्हाला देखील पाहायला मिळतील. सुमित आणि ईश्वर त्यांचं देखील आम्ही नक्की स्वागत करतोय. सुमित या आपण व्यासपीठावरती, ईश्वर या आपण स्वागत आहे आपलं. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. सामन्यात सुरुवात. गोलंदाजी मागपदी षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकार सज्ज होतोय. ओ हो हो वेगवान, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळेल तिकडे. एकच धावे ते मिळेल. चांगला फटका आपण पाहतोय. शुभम मात्र आपण पाहतोय ओपनिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले. त्याच्यासोबत अजित आलाय. सलामीची जोडी मालवण मुकेश रॉयल या संघासाठी तुम्हाला पाहायला मिळते. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूर ही लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा गटाला देखील आपण सुरुवात करतोय. इथे मात्र खराब चेंडू होतात. वाईट बॉल +1 म्हणजे 2 धावा इथे अंकित केल्या जातील. प्रत्येक धावे ते मात्र महत्वाचे. वाईट +1 धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. टोटल स्कोर कार्ड वरती 3 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग इन मध्ये शुभमला आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. बॅटल चांगले रंगेल ओमकार विरुद्ध शुभम, कारण ओमकारकडे प्रचंड गती आहे आणि शुभमकडे भरपूर मोठ्या प्रमाणावरती फटके देखील आहेत. इथे नो बॉल कॉल केल्या पंचांनी. नाव मात्र मिळत नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल जी 9च्या माध्यमातून आली आहे. अतिरिक्त धावांच्या गतीवरती कुठेतरी अंकुश लावावा लागेल, कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं वरच्या लॉटमधून खरं तर जॉर्ज 11 कल्याण सारख्या भलांड्या संघाला मात्र अतिरिक्त धावांमुळे पराभव स्वीकारावा लागला. धावसंख्या 4. यावेळेस देखील नो बॉल आहे आणि एक धाव देखील इथे मिळेल. नो +1. व्हॅलिड डिलिव्हरी फक्त एकच झाली आणि तब्बल धावसंख्या 6. धावसंख्या 6 आणि आतापर्यंत फक्त एकच लिगल चेंडू झालेला आहे. व्हॅलिड डिलिव्हरी एकच आहे. त्यामुळे मात्र आता भरपूर दबाव ओमकार वरती देखील असणार आहे. जॉर्ज 11 कल्याण संघ जेव्हा खेळतो तेव्हा देखील आपण पाहिलं तर एक बॉलमध्ये जवळपास 10 धावा खर्च झाल्या होत्या. 6 खरं तर एक्स्ट्रा रन आले, त्यानंतर चौकार लागला. त्यामुळे या एक्स्ट्रा धावा मात्र कुठेतरी तुम्हाला मॅच पासून दूर घेऊन जातील. मुकेश रॉयल चेंबूर मालबन या संघाला तुम्ही पाहता. इथे मात्र आपण पाहतोय डेलिब्रेट धाव मिळणार नाहीये. ते मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अजित आहे स्ट्राईकवर. वेगवान होता. इथे मात्र बीट केल्या पूर्णपणे बॅटरला. विकेट किपर देखील आता थोडे टेन्शन मध्ये येतात की इतक्या वेगवान चेंडू कॅरी कसा करायचा, हा देखील त्याला प्रश्न पडलाय. दरम्यानची डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आला. तर योग्य टप्पा सापडलाय ओमकारला देखील. आणि इथे मात्र आपण पाहतो भन्नाट गती आहे, पण नो बॉल कॉल केल्या पंचांनी. योग्य डिसिजन पंचांचा आपण पाहतो. नो बॉल. रिव्ह्यूची मागणी करतात मात्र वाटतं पंच. येस,
कंट्रोल रूम कडे निर्णय सोपवला. टीव्ही अंपायर चेक करतील. नो नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. 4 चेंडू 6 धावा. 3 चेंडू डॉट आलेले आहेत. सॉफ्टन यावेळेस मात्र पुश करतोय. यावेळेस नो बॉल आहे आणि मान्य देखील केले गोलंदाजाने. त्यांना देखील माहिती आहे टप्पा भरपूर मागे आला आपला. तिथे मात्र आपण पाहतोय 9+1 धावसंख्या 8. मुंबईकर 9 चषक 2025 आहे भव्य आणि दिव्य पर्व. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. ज्या स्पर्धेने अखंड अंडरआर्म क्रिकेटला वेळ लावलंय. परंतु क्रेझीस टुर्नामेंट, लाख मुलाची स्पर्धा तुम्ही पाहतायत. वेगवान प्रचंड गती. शुभम लोखंडेला प्रश्न विचारला, उत्तर मात्र तिथे देता आलं नाही आहे. करण सोडा मात्र भरपूर नाराज दिसत आहेत. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. कारण शेवटचा बॉल देखील आपण पाहतो. ड्राईव्ह करतोय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट मात्र केला नाहीये. शेवटच्या बॉलवरती 1 धाव मिळते आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय देखील घेतो शुभम. षटक क्रमांक पहिलं पूर्ण 1 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा. याचं कारण मी का म्हणतोय की पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर जवळपास 6 धावा आला होता. त्यानंतर मात्र 4 डॉट आले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक केलाय विदाउट लॉस 9. फिल्डिंग लावून गेला की चला शेड्यूल मोठा आहे. पंच बाबू सर आपण थोडं स्ट्रिक्ट राहायचंय. कारण बाबू सर आपण विचार करतो 15 मॅचचा शेड्यूल आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तरी हा सध्या माझ्या माहितीनुसार 7वा सामना करता सुरू आहे मैदानावरती. अभि सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. अभिजित तुम्ही पाहतायत ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे वेदांत आहेत. मुंबईकर 9 टीम मेंबर. पुढच्या वर्षी विराज मुंबई 90 मरवा मुंबईकर 90 मेंबर वाढत चालले दिवसेंदिवस. अभिजित गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2. फटका फसला. या फटक्याला जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये. या मॅचची गोल्डन विकेट शुभम लोखंडेला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. शुभम काय हवंय? ना पुढच्या वर्षी आपण ती सुविधा करूया तिथे. पुढच्या वर्षी डायरेक्टली रेलिंग ठेवू आपण. रिमोटने खोलेल अशी काहीतरी आपण सुविधा करू.
चला हरकत नाही, विकेटचं पतन झालं नुकतंच. सोडून दिल्या वेळेस वेल लेफ्ट वाईट बॉलचा इशारा बाबू सरांचा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. गेली कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये फार जबरदस्त नाव बनवलंय आणि त्यानंतर आपण पाहतोय अनेक अशा खेळाडूंना नवीन नवीन खेळाडूंना मात्र मुंबई क्रिकेटमध्ये संधी देखील त्यांनी दिली. व्हाईट बॉल आलाय, धावसंख्या 10, डबल डिजिट, 10 ऑन बोर्ड. सॉफ्ट हँड मात्र पुश केलं ऑन साईडला, तिथे मात्र सिंगल मिळू शकते. डायरेक्ट हिट, क्लोज एन्काउंटर होता. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र बाबू सरांसाठी आता डोकेडोकी वाढली असती. क्लोज कॉल असता, क्लोज एन्काउंटर झाला असता. 1 रन मिळाले, धावसंख्या डबल पण 11, 11 रन्स ऑन बोर्ड. नेल्सन अकडा सध्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 11 धावा फलकावरती लागतायत. अजित स्ट्रायकिंग इन वरती, अजित देखील थोडं स्ट्रगल करतो धावांसाठी. 4 बॉलमध्ये त्याच्या बॅटमध्ये फक्त 1 रन आली आहे. 3 डॉट बॉल त्याने फेस केल्यात ओमकारच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये. नाही, इथे मात्र आपण पाहतोय दूर ठेवला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी, इट्स वालेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जातो. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. मी याच गोष्टीचा उल्लेख केला, अजित स्ट्रगल करतोय. 4 डॉट बॉल त्याने फेस केलेत. हात खोलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल. रिस्क येतो इस्क असं म्हटलं जातं आणि फक्त सॉफ्ट हँड डिफेन्स करतोय. संयम दाखवण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. सिंगल मिळते ते मात्र आपण पाहतोय. सिंगल धावसंख्या 12, 12 रन सपोर्ट, 12 धावा सध्या धावफलकावरती. स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबईकर 9 ट्रॉफी मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली हार्दिक स्वागत करतोय. अग्र नामांकित क्रीडा स्पर्धा आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धेचा तुम्ही आनंद घेत आहात. स्पर्धेने वेळ लावलं प्रत्येक अंडरआर्म क्रिकेट प्रेमीला. ज्या स्पर्धेची चर्चा आज अखंड कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर परिसरामध्ये तुम्ही पाहतायत. मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगर, हा ना आणि ते बघा एक्झॅक्टली काय घडतंय. धाव मात्र मिळणार नाहीये. चला पुन्हा त्या सामन्याच्या दिशेने करण सोडा पुन्हा त्या सज्ज होतोय. घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होते असं म्हटलं जातं. थोडीशी दुखापत झाली जरूर त्याला, दुखापत गंभीर नसावी हीच प्रार्थना आपण करूया. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय इथे रनआउटची संधी होऊ शकते. कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाल तिकडे आणि एक रन इथे मात्र पूर्ण होतीये. अजित पुन्हा त्या स्ट्राईक वरती येतोय. अजित आतापर्यंत भरपूर स्ट्रगल केले. सध्या आपण पाहतोय धाबा बनवण्यासाठी जवळपास 4 बॉल त्याने डॉट फेस केले. 6 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात आणि तिथे मात्र बघा शोम देखील आत्मविश्वास वाढवता सांगता सिंगल जरी धावफलक पुढे आले तरी हरकत नाहीये. धावा येणं महत्वाचं आहे. स्कोर कार्ड थांबलं नाही पाहिजे. डॉट बॉल रेशो कमी व्हायला हवा कुठेतरी. भारत यार अजित पुढे ससावत फटका खेळला गेलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न तिकडे होता मात्र 1 रन मिळतीये. सिंगल धावसंख्या मात्र आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक सध्या 15 वरती. 1 चेंडू नंतर आपण पाहिलं तर जवळपास 6 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय 12 चेंडूचा केस झालेला अवघ्या 15 धावा धावफलकावरती म्हणजे गेल्या 11 बॉलमध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 धावा आल्यात. साई भक्त खरं तर साई पदयात्रा सोहळ्यामध्ये नेहमीच सहभागी होतात. साई भक्त विघ्नेश
यांचं देखील आगमन झालंय. बॉलिंग मार्कवरती सध्या आपण पाहतात रबाडा. भावेशला तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्कवर. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये तुम्ही पाहतायत मोठी देसाई संघाचा जो आता सध्या भारतीय अंडर-19 संघामध्ये लेदर बॉल क्रिकेट खेळतो. प्रेम देवकरला तुम्ही पाहिलं रबाडा म्हणून गोलंदाज प्रसिद्ध होता. पाकड्याचा पाडा संघाचा तुम्ही पाहिलं जेसन होल्डर या नावानं सुप्रसिद्ध. सागर फराड्यानं तुम्ही पाहिलं. नो आहे का पण वाईट+1 आपण पाहतोय. 2 धावा मिळतात. धावसंख्या 17 आणि आता 17चा कचरा कोणाला असेल ते देखील पाहायचं आहे. काल देखील आपण पाहिलं सलग 2 मॅचेसमध्ये 17 वरती वारंवार 2 विकेट जात होते आणि त्यामुळे मात्र 17 धावा करतर कालच्या दिवसामध्ये फलंदाजासाठी थोडं कठीण राहिल्यात. आता 17चा कचरा कोणाला आहे. धोकाची घंटी मात्र पाहूया कोणत्या संघाच्या बाजूने वाजते. थोडासा कानमंत्र दिला जातो गोलंदाज भावेशला देखील. भावेश नामक खेळाडू मात्र पाहता तुम्ही गोलंदाजी मागपती सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल तुम्ही पाहताय. वाईट+1 नुकताच 2 धावा मिळाला. धावफलक 17 वरती आहे. 12 चेंडूचा की आतापर्यंत पूर्ण झालाय. उर्वरित 12 चेंडूचा अजूनही शिल्लक आहे आणि पुढच्या 12 जरी तुम्ही पाहिलं तर 15 ते 17 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकते. पुढे सरसावत असताना ऑनसाईडला स्वीप करण्याचा प्रयत्न सिंगल तिकडे मिळते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे 18 वरती 18 ऑन बोर्ड. श्री साई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम तुम्ही पाहता जबरदस्त कार्य प्रत्येकाचं सुरू आहे. एका बाजूला तुम्ही पाहता बाबू, दुसऱ्या बाजूला पुष्पा. या पुष्पाचा डायलॉग आहे नेहमीच झुकेगा नाही साला. बाबूचा खरं तर किस्सा भरपूर मोठा आहे आणि त्याची चर्चा मात्र करू. वॉट अ शॉट. स्कोर द विकेट. कट करतोय बॉलला पॉइंटच्या बाहेर. सोडा न लगावलाय. चौकार. सोडा सोडणार सांगत असताना त्याने देखील चौकार लावलाय. जबरदस्त फटका आपल्याला पार. स्कोर द विकेट. पॉइंटच्या दिशेने कट केल्या बॉलला चौकार आला. धावसंख्या 22 वरती 22. पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न. डासेंड द विकेट. 1 रन तिकडे मात्र मिळेल. 23 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. या ओव्हरमध्ये देखील पाहिलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुढच्या 3 मध्ये कदाचित 8 धावांची वसुली झाली तर महागडे षटक राहू शकेल. नाही या फटक्याला मात्र जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये. अजितवरती दडपण होतं. स्ट्रगल त्याने भरपूर केला. फायनल त्याची विकेट मिळाली. अजित आउट. ऑन साईडला बॉटमच्या सहाय्याने वळवलाय बॉल. तिकडे मात्र आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिस्ट. सिंगल मिळती आहे. पुन्हा एकदा तिथे मात्र आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न. तिथे देखील 1 रन मिळेल. एका धावेने धावफलक पुढे चाललाय. मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आपण पाहिले तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 25.
गोलंदाजी मागमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी अंकुर आलाय. खराब चेंडू, नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. इन्स्टंटली कॉल केला, टप्पा पडल्या पडल्या पंचाने सांगितलं की हा नो बॉल आहे आणि तिथे मात्र आपण पाहतो नो प्लस 1, 2 धावा. नो बॉल आल्यानंतर शुभम किती खुश झाले बघा. धावसंख्या मात्र आपण पाहतो एकंदरीत 27 आकड्यावरती 27. शुभमच्या बॅटमध्ये हव्या तशा धावा आल्या नाहीत. शुभम लोखंडे, करण सोडा, तुम्ही पाहतात अजित देखील आज थोडा स्ट्रगल करत होता. करण सोडाच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. करणने अजून एकही डॉट बॉल फेस केला नाहीये. त्यानंतर आपण पाहतात संजू सध्या स्ट्राईकवर. प्रेक्षकांची गर्दी वाढतीये. सायंकाळचं सत्र आहे, संडे धमाल. मजा येईल आज देखील. आजच्या अंतिम दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट तिथे देखील आपण पाहतो. या वेळेस आपल्याला डिफेन्स केला गेला, तिथे 1 रन पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एकंदरीत 28. सागर मोरेसर देखील पाहतात की कोण सामना जिंकेल, ते देखील त्यांना पाहायचंय. प्रत्येक प्रेक्षकाला आता प्रश्न पडला एक्झॅक्टली कोणता संघ तू जिंकेल, कारण काय घडतं बघा. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय कुठे धाबा देखील बनतात, त्यानंतर धाबांची गती कमी देखील होते, विकेट देखील मिळालं, डॉट बॉल देखील तितकेच आहेत. बॅलन्स मॅच सुरू, 50-50 काटेकी टक्कर. अंकुर शेवटचं षटक, पुढचा बॉल, टप्पा मागे आहे, नो बॉल कॉल. योग्य निर्णय पंचाचा आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स मधून टप्पा दिसलाय, भरपूर मागे आहे, इट्स नो बॉल. धावसंख्या 1 ने पुढे मात्र आपण पाहतोय. टोटल स्कोर कार्ड वर त्यांचे स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत 29 धावा. दक्ष आहेत मात्र वाटतं कांजूर प्रीमियर लीग मध्ये अंडर 24 संघामध्ये साई 11 या संघात त्यांची निवड झाली होती. आणि विराज मुंबईकर त्याची संपूर्ण टीम मात्र तुम्ही पाहतात. मुंबईकर 9. धावसंख्या 29. पुढे ससाबत खेळतोय, बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मागे चालला, तिथे डायरेक्ट हिट केला असता तर वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, पण फक्त 1 रन आपण पाहतोय. धावसंख्या 30 रन्स ऑन बोर्ड, स्टील 4 टू गो. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. श्रीसा स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रक्षेपण आहे आणि त्यासोबत तुम्ही पाहताय सुंदर टी शर्ट देखील इथे मात्र प्रत्येक खेळाडू तिकडे देण्यात आलात. मुंबईकर 9 साठी देखील तुम्ही पाहताय जबरदस्त टी शर्ट्स. तिथे कट करायचा होता, विकेट पॉइंटला संपर्क झाला नाहीये. थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गोलंदाज सज्जता पुन्हा एकदा अंकुर तुम्ही पाहतायत. करण देखील म्हणतोय स्ट्राईक मला मिळायला हवी. संजू मध्ये देखील क्षमता आहे, चांगले फटके देखील तो एक्झिक्यूट करू शकतो. पाहूया काय घडतंय. चांगला फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे तैनात आहेत आणि धावसंख्या आपण पाहतो 1च मिळेल. सिंगल धावफलक पुढे टोटल स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर 31, 2 टू गो. 2 चेंडूसाठी अजूनही शिल्लक आहे. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती जवळपास 6 आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक केला ओमकारने, अभिजित, भावेश आणि आता अंकुर. पुढे ससावलाय, क्रीज सोडली आहे आणि मैदान देखील सोडावं लागेल. आपण पाहतो विकेटचं पतन होत असताना ते चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. गोलंदाजाच्या शैलीवरती मला तर वाटतं आक्षेप घेतलाय.
पंच निर्णय कळवतील आणि मैदान सोडले. करण सोडणे देखील आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मनीष. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या मागे फटका एक्झिक्यूट केला आणि काय घडलं. येस इट इज चौकार आहे आणि नो बॉल साठी ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. लाईन नो आहे का चेक केलं जाईल. आणि बाबू सर कळवतील आपल्याला एक्झॅक्टली काय आहे. आय थिंक इट्स नो बॉल कॉल. येस इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम टीव्ही अंपायर. नो +4 5 धावा तब्बल इथे मिळत आहेत. जितक्या धावा हव्या होत्या तितक्या तर स्कोर कार्ड वरती आता लागल्या गेल्या आहेत. या 5 धावांच्या मदतीने धावफलक सध्या 36 आकड्यावरती आणि अजूनही जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक. यदा कदाचित चौकारला तर 40 बनतील. 41 टार्गेट सेट होईल. मजा येईल या मॅच मध्ये. मुंबईकर 9 ट्रॉफी 2025 ऑनलाईन प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी आता मात्र युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळेल. टी-साई स्पोर्ट्स जोडले गेलेल्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं स्वागत आहे आणि प्रक्षेपण आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक सबस्क्राईब तुमचा इथे मात्र आत्मविश्वास आमच्या सर्व मुलांचा वाढवतोय. खराब चेंडू आहे आणि मागे आणखीन एक मेल. सोने पर सुहागा व्हाइट +1. क्या बात है. गरीबी में अब आटा गिला हो चुका है. दुष्काळ 13वा महिना सुरू झालाय. 38 गोलंदाज सज्ज होत आहे. पुढे सासावत खेळला गेला. शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहतोय 1 रन मिळेल तिकडे आणि अशा प्रकारे मात्र आपण पाहतोय पहिला डाव संपलेला. 39 धावफलकावरती 4 ओव्हर नंतर आपण पाहतो आता मात्र येणारे 24 बॉल आणि 40 धावांची गरज असेल खेळाच्या उत्तरार्धामध्ये साई सिटी अंधेरी या संघाला. स्वर्गीय सुंदर सारंग, ओमकार मालाड आणि स्वरा रॉयल चेंबूर स्वर्गीय सुंदर सारंग, ओमकार मालाड आणि स्वरा रॉयल चेंबूर. चला कर्णधार लवकर टॉस साठी बघा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतो. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल आणि ज्या संघाचा खरं तर संघनायक उपस्थित असणार आहे, जो टीम कॅप्टन इथे अवेलेबल आहे त्या टीम कॅप्टनला डायरेक्टली टॉस बिन दिला जाईल. लक्षात ठेवा. आतमध्ये तिकडे डायरेक्टली विकेट वरती टॉस केला जाईल. लक्षात ठेवा. स्वरा रॉयल चेंबूर संघाचे कर्णधार तिकडे आलेले आहेत बाबू सर. सॅम्युएल तिकडे आम्हाला जोडले जात आहेत.
स्वर्गीय सुंदर सारंग, ओमकार मलाड आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहणार आहात संघ स्वरा 11 रॉयल चेंबूर. टॉस इथे आपण कंप्लीट करतोय. ओमकार मलाड रॉयल चेंबूरचे कॅप्टन तिकडे उपस्थित आहेत. ठीक. हॅलो ठीक. हॅलो राजेश यांचं नव्हतं शुभागमन झालं. त्यांचं स्वागत आहे. विनंती व्यासपीठावरती या. विराज मुंबईकर कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा, अन्यथा 3 धाबांची तुम्हाला पेनल्टी लागेल. अंडरआर्म क्रिकेट विश्वातले अनेक मोठमोठे तारे सितारे आज या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळतात. महापौर मैदान, मुंबईकर 9 ट्रॉफी 2025 ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा आहे. शैलेशदादा पाटील खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्पर्धा पार पाडतोय. संपूर्ण मुंबईकर 9 टीम, प्रचंड मेहनत प्रत्येकाची तुम्हाला पाहायला मिळेल. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं. मुंबईकर 9 ट्रॉफी 2025 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना सुरुवात झाले. खेळाचं दुसरं सत्र तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांची गर्दी मात्र आता जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणावरती सर्व प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवरती सोडा, करण सोडा गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. हो यावेळेस पहिल्याच बॉलवरती बीट केलं पण दूर ठेवला गेला. वाईट बॉल सरपंच करता. ऑफस्टंप जास्त बाहेर आहे. एक्स्ट्रा इकडे मिळते. बिहाइंड विकेट शुभम लोखंडे. करण स्मॅश केलाय. व्हॉट अ शॉट. चपराक लगावले. मुंबईकर चौकार.
चालू चेक. अजून 1 पॉइंट कमी कर. हे 1. हा इतका ठीक आहे. तेवीस बॉल आणि 35ची गरज आहे. स्मॅश करतो पुन्हा एकदा. व्हॉट अ सुपर बॅटिंग. अनस्टॉपेबल. सलगचा दुसरा मुंबईकर चौकार. एक्स्ट्रा खर्च केले त्यानंतर सलगचे 2 चौकार आलेले आहेत. व्हॉट अ सुपर बॅटिंग. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॅटिंग फ्रॉम गणेश. 40चा पाठला करताना पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार लगावल्यात. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9. करण वेगवान आहे. सरळ बॅटने खेळण्यास भाग पाडलं आणि लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळेल. या फटक्याला जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये. विकेटचं पतन गणेश बाद. अभिजित तुम्ही पाहताय मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल होतोय. करण गोलंदाजी मागवर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. तिथे सॉफ्ट डिसमिसल. ही इज गॉन. सलगचा दुसरा धक्का. बाय 1 गेट. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा आली. त्यानंतर सलगचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 2 विकेट इथे मात्र संपादित करताना आपण पाहिलं. करण सोडा. करण सोडा गोलंदाजी मार्कवरती येतो. पुन्हा एकदा कमबॅक केला करण सोडाने देखील. सोडणार नाही कोणाला सांगत असताना चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. चांगला चेंडू आहे. फसवा चेंडू आपण पाहतोय आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय 1 रन कंप्लीट. शुभम देखील तेच सांगतात की जवळ एंड कोणता ते बघायचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी यायला हवी होती. सज्जूने ती चुकी केली. तिथे मात्र आपण पाहतोय 1 धाव मिळाली. धावसंख्या सिंगलने पुढे आपण पाहतो टोटल 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. सोडा. ऑसने स्वीप करायचा होता. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळतं. यस्टरमती जाऊन बॉल आदळलाय. तिसरा धक्का लागला मैदानामध्ये. काय भन्नाट गोलंदाजी. 10 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात.
पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 धाबा आलेल्या आहेत. टार्गेट इथे मात्र 40 आहे आणि विसरून चालणार नाही की 3 विकेट देखील मिळवल्यात. टॉप ऑर्डर मात्र पूर्णपणे करण सोडा निस्तानाभूत करून सोडलं. हो हो इथे मात्र चूक झाली आहे. नुकताच आपण पाहतोय 4 धाबा मिळाल्यात. डेंजर डोरा धावसंख्या 14 आपण पाहतो. 14 पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. त्यानंतर हा एक चौकार तुम्ही पाहतात. एक एक्स्ट्रा आले, एक सिंगल आले. 3 विकेट इथे गमावल्यात. सॉफ्टने खेळाचा होता मात्र संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. मैदानामध्ये निर्धावची सांगता होतीये. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण अनुभवतोय आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट तुम्ही पाहतायत. मुंबईकर 9 ट्रॉफी म्हटलं की दमदार आयोजन, दिमागदार आयोजन तुम्ही पाहतात. इतके सुंदर नियोजन या संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंटचं आणि फार सुंदर चर्चित राहिलेली स्पर्धा आहे. सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मुंबईकर 9 ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत आहे. अग्रनामांकित क्रिकेटची महास्पर्धा. प्रत्येक संघाला असं वाटतं की आम्ही जिंकावं या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक संघ जिंकण्याच्या अपेक्षेनेच मैदानामध्ये उतरतो. काहींचं स्वप्न पूर्ण होतं, काहींचं अर्धवट राहतं. पण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर चिट्टू अँड टीम त्यांनी बाजी मारली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अँटिक 9 भांडूप, KP 9 भांडूप माफ करा. ऑन स्वीप केलाय. फटका चांगलाय. गॅपमध्ये खेळलाय. 2 फिल्डरच्या मधून सुईमधून धागा जावा असा बॉल चाललाय. चौकार. तो अर्थातच KP 9 भांडूप 19 झालेले आहेत. लक्षात ठेवा 15 बॉल 21 करायचे आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर चिट्टू अँड टीम. त्यानंतर आज मॉर्निंग सेशन मध्ये सकाळच्या पोल मधून आपण पाहिलं तर वी यंग पॅकर्स माझगाव संघ पुढे ससावलाय. म्हणजे खरं तर जवळपास 3 संघ आपल्याला मिळाले आहेत. एका संघाचा आपण शोधत आहोत आणि या लॉट मधून आपल्याला तो संघ मिळेल. कट करायचा होता बॉल. पॉइंटला आपण पाहतो फेकी थोडी खराब झाली. ऑन स्टंप फेकी आईला हवी. आणि बघा विराज, पुढच्या वर्षी आपण रेलिंग लावूयात. बॅनरचे हाल खराब झालेत आता. वाऱ्याचा वेग देखील वाढलाय. प्रचंड वारा तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. इव्हिनिंग सेशन मध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. महापौर मैदान खांजूर. जावेचा बॉल ऑन स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. चौकार. चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 13 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. काय सामना रंगला. या ओव्हरमध्ये धावांची गती वाढली आहे आणि बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच करता. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक देखील पुढे चाललंय. प्रत्येक गोलंदाज आणि प्रत्येक आता मात्र फिल्डर येऊन तिकडे सांगतोय कारण आता 13 बॉल 15 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतो पहिल्या 5 बॉलमध्ये जवळपास 15 धावा खर्च झालेल्या आहेत. 2 आपण पाहिले तर व्हाईट बॉल, 3 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट. आतापर्यंत या षटकाचं विश्लेषण तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल देखील सोडून देते. ते मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंच देखील करतायत. 2 धावा वर भावा अंडरआर्म क्रिकेटमध्ये सांगितलं जातं. पण आता फक्त 1 धाव.
कारण 13 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडूंपासून धावा फक्त एकच जास्त आहे. समीकरण सोपं झालंय साई सिद्धी अंधेरी या संघासाठी. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिकडे मात्र आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती कारण मिळतीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27. पहिल्या 12 मध्ये 27 जर होऊ शकतात तर पुढच्या 12 मध्ये 13 का नाही हा प्रश्न आहे. 12 बॉल 13 ची गरज. ओहो पॉवर पॅक्ट स्वीपचा फटका का सुंदर खेळतोय. जबरदस्त स्वीप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण क्रिकेट कल्याण अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही आला तर नितेश आकाश स्वीपचे फटके असे स्ट्रॉंग खेळतात. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं तिकडे फिल्डर थोडे चाच पडतात. 1 रन मिळेल. इक्वेशन सोपं झालंय. सिंगल सिंगल आपण पाहताय 10 बॉल 11 ची गरज आहे मॅच मध्ये. शुभम लोखंडेचं देखील षटक फार इम्पॅक्ट टाकेल या मॅच वरती. लोखंडे कशा प्रकारे बॉलिंग करतोय त्याच्यावरती देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अजित सोडा लोखंडे एकत्र येऊन काहीतरी चर्चा करतायत. त्यांना माहिती आहे प्रत्येक बॉल इथे महत्वाचा आहे. 10 बॉल 11 10 चेंडू 11 धावांचं समीकरण तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांच्या लोड गर्दी पुढचा सामना देखील महत्वपूर्ण असणार आहे. स्वर्गीय सुंदर सरंग ओमकार मालाड आणि त्यांच्या विरुद्ध स्वरा रॉयल चेंबूर ती देखील जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मजा येईल त्या मॅच मध्ये देखील. इथे मात्र पापातोस करतो विकेट स्मॅश करतोय. कव्हरला क्लिअर करणारा मुंबईकर ट्रॉफी चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगानं उसळी घेते ते 30 वर. 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. तिथे मात्र संभावना होती विकेटची पण बॉल कलेक्ट करण्यापूर्वी फेकण्याची घाई जास्त केली आहे. सिंगल तिकडे मात्र मिळतीये. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. रिव्ह्यूची मागणी करतात पण आता एक्झॅक्टली कशासाठी गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. रिव्ह्यू चेक करा प्लीज. DRS घेतलेला आहे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू 6 धावा. काय घडतंय मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. साई सिद्धी अंधेरी की मालवण मुकेश रॉयल. शुभम लोखंडे फेक वानुदा कट करण्याचा प्रयत्न. सिंगल तिकडे मिळतीये. एकेका धावेला फार महत्व आहे. कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळण्याचा रिस्क घ्यायचा नाही. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सिंगल सिंगल देखील आपण धावा बनवू शकतो. 5 बॉल मध्ये 11 बनवल्यात वैभवने. 7 बॉल मध्ये 12 बनवल्यात प्रयागने देखील. सेन्सिबल बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. संयमी खेळ करतायत संत पाते इंद्रिया आणि त्याप्रमाणे धावफलक देखील संत गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. स्वीप करायचा होता पुढ्यातून टॉस झालाय बॉल तिकडे मात्र आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. तिकडे मात्र एक्स्ट्रा रन तुम्ही पाहतायत. धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे आपण पाहतो मात्र विजयासाठी 4 धावांची अवघ्या गरज आहे. 7 बॉल 4. स्मॅश करतोय फिल्डर तिकडे तैनात. विकेट मिळू शकते. येस डेफिनेटली रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. 6 चेंडू आणि 4 ची गरज.
ओमकार नाही तो नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मागपदी ऋषी आहे. 4 धावा इथे मात्र आपण डिफेंड करायचे ऋषीला देखील आव्हान मोठं चॅलेंज असेल ऋषी समोर देखील. आणि ओमकार आहेत गोलंदाजी मागपदी. पाहायचं या मॅच मध्ये देखील काय घडतंय. 6 बॉल 4 ची गरज आहे. जबरदस्त सामना. पहिले 3 बॉल निर्णायक असतील. पहिल्या 3 बॉल मध्ये काय घडतं ते देखील पाहणं गरजेचं असेल. रंगला सामना दोन्ही संघांना पुन्हा शुभेच्छा. इथे मात्र ऑन साईडला हलक्या हाताने डिफेन्स केलाय. 4 ची गरज असताना 1 तर मिळाली आहे. उर्वरित 5 चेंडू 3 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी बाबू सर करताना स्पर्धेचा नियम आहे. अनुषंगाने मात्र कंपल्सरी उर्वरित 3 धावा तुम्हाला कराव्या लागतील. 5 बॉल 3 हे 2 चेंडू करतर या सामन्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. इथे मात्र आपण पाहतोय गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल साठी तुम्ही पाहतायत. 1 ने धावसंख्या पुढे मात्र आपण पाहतो 2 धावांची आता गरज आहे. 38 झालेल्या 40 करायच्या होत्या. पहिले बॅटिंग करताना आपण पाहिलं मालवण मुकेश रॉयल या संघाने आपण पाहतो एकंदरीत धावसंख्या बनवण्यात 39-40 टार्गेट 38 झालेले आहेत. साई सिद्धी अंधेरी या संघाच्या. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. एका क्षणासाठी असं वाटलं की पूर्णपणे मालवण मुकेश रॉयल संघ मात्र फ्रंट फुटला आलाय. मॅच विजयी येऊ शकतो. पण त्यानंतर मात्र कमबॅक साई सिद्धी अंधेरीचा. सध्या त्यांचं वर्चस्व या मॅच वरती पकड मजबूत केलं. ड्रायव्हिंग सीट वरती आहेत. आणि तिथे मात्र आपण पाहतो नो बॉल आणि त्यासोबत लेग बायच्या माध्यमातून धाव कंप्लीट केली गेली आहे. सामना संपला. मॅच फिनिश. 40 रन सक्सेसफुली चेस डाऊन बाय टीम साई सिद्धी अंधेरी आणि त्यांनी हा सामना जिंकलाय 6 गडी राखून. अभिनंदन.